श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सर्वजण? दत्तगुरु परिवार या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी स्वामी चरित्र सारामृत असेल किंवा स्वामींचा कोणताही इतर ग्रंथ असेल, हे केवळ ग्रंथ नाहीत तर स्वामींचे जिवंत स्वरूपच आहेत. स्वामींच्या चरित्राचे वाचन म्हणजे स्वामींशी थेट संवाद आहे. साध्या भाषेत सांगायचे तर स्वामींचे चरित्र म्हणजे केवळ कथा नाही तर तो त्यांचा जिवंत अनुभवच आहे. स्वामी जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हा त्यांचे प्रसंग, त्यांच्या कृपेची प्रत्येक घटना ही चारित्र्यामध्ये आपल्याला दिसते. म्हणूनच स्वामींचे चरित्र वाचणे म्हणजे स्वामींशी थेट संवादच आहे. स्वामींचे अनेक भक्त चरित्र ग्रंथाचे वाचन करतात, पण सगळ्यांना एकसारखा त्याचा अनुभव येत नाही. काहींना शांतता मिळते, काहींना त्याची प्रचिती येते, तर काहींना त्यांचे काहीच अनुभव येत नाही. याचे साधे आणि सोपे उत्तर म्हणजे वाचनाची पद्धत. ग्रंथ वाचन करणे म्हणजे फक्त अक्षरे डोळ्याने पाहणे नाही, तर मनाने, भावनेने आणि श्रद्धेने ते आत्मसात करणे हे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे की स्वामींचे चरित्र वाचण्याची योग्य आणि सोपी पद्धत काय आहे, जेणेकरून आपली स्वामींशी थेट भेट कशी होईल. स्वामींचे चरित्र अनेक ग्रंथाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, जसे की श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री स्वामी समर्थ सप्तशती, श्री गुरु लीलामृत, श्री स्वामी समर्थ भक्ती विजय, आद्य बखर असे अनेक ग्रंथ स्वामींच्या चरित्रावर उपलब्ध आहेत. तुम्ही यामधील कोणताही ग्रंथ वाचत असाल तरीही त्याचे वाचन करताना आपण एका विशिष्ट पद्धतीने वाचन केले पाहिजे. त्यामुळे आपल्याला स्वामींची कृपाही लवकर प्राप्त होते. चरित्र वाचन करण्याची योग्य पद्धत म्हणजे चरित्र शुद्धी तयारी करणे अत्यंत महत्वाचे आहे. वाचनाला बसताना घाई गडबड किंवा इतर कामांचे विचार बाजूला ठेवावेत. काही लोक सकाळी वाचन करतात तर काही संध्याकाळी करतात किंवा काही जण दुपारी वेळ काढतात. वेळ कोणतीही असो, तयारी योग्य असेल तर ग्रंथ वाचन हे अनुभव बनते. संध्याकाळी किंवा इतर वेळेला वाचन करताना शक्यतो हात, पाय, तोंड स्वच्छ धुवावे आणि वाचन करण्यापूर्वी 2 मिनिटे श्वासावर केंद्रित करावं, मन शांत करावं. वाचन करण्यापूर्वी स्वामींकडे प्रार्थना करावी की शब्द नाही तर तुमचे स्वरूप मी अनुभवते. चिंता, गोंधळ, राग सर्व काही बाजूला ठेवा. एवढी साधी तयारी जरी केली तरी मन स्थिर राहते, लक्ष केंद्रित राहते आणि वाचन फक्त शब्द न राहता एक अनुभव बनते. शांती आणि स्थिर हे स्वामींच्या भेटीची खरी तयारी. स्थिर मन हे स्वामींच्या भेटीची खरी तयारी आहे. वेळ आणि सातत्य हे खूप महत्वाचं आहे. सातत्य वाचनामध्ये सातत्य ठेवले तर मन हळूहळू शुद्ध होते आणि वाचनाची गोडी वाढते. अधूनमधून वाचन करण्यापेक्षा थोडेसे का होईना पण दररोज वाचन करा. त्यामुळे एखादा दिवस जास्त वाचून नंतर काही दिवस विसरणे हे उपयोगाचे नाही. जसे झाडाला रोज आपण थोडे थोडे पाणी घालतो आणि त्यानंतरच ते हिरवेगार बहरतं, त्याप्रमाणे जर आपल्या भक्तीमधला ओलावा आपल्याला कायम ठेवायचा असेल तर आपल्याला वाचन, स्वामींचं चरित्र वाचन हे सातत्याने केले पाहिजे. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही करा, पण सातत्य महत्वाचं. भक्तिभावाने वाचन करा. वाचन करताना मनामध्ये भाव ठेवा. सर्वात महत्वाचं आहे, फक्त डोळ्याने शब्द वाचले तर ते साधे पुस्तक ठरते, पण मनामध्ये श्रद्धा आणि नम्रता असेल तर ते स्वामींचे जिवंत स्वरूप बनते. वाचन करताना असा भाव ठेवा की स्वामी जणू आपल्या समोर प्रत्यक्ष बसले आहेत आणि आपण जे वाचन करतोय ते स्वामी प्रत्यक्षात आपलं ऐकत आहेत. असा भाव मनामध्ये ठेवला, ग्रंथातील शब्द मनामध्ये खोल उतरतील. प्रार्थनेसारखे वाचले की प्रत्येक ओळ ही कृपेची बीज ठरतात. जर मनामध्ये भाव नसताना वाचन केले तर वाचन हे कोरडे राहते, पण भावपूर्ण वाचन स्वामींशी थेट संवाद घडवते. वाचन करताना मन रिकामे ठेवा. श्रद्धा आणि नम्रतेने वाचले की प्रत्येक प्रसंग आपल्या समोर उभा राहील. आपण किती अध्याय पूर्ण केले यापेक्षा आपण किती मनापासून वाचन केलं हे महत्वाचं आहे. चरित्र वाचनानंतर मौनाचे महत्व. चरित्र वाचन केल्यानंतर काही मिनिटे मौन धरा. आपण अध्याय वाचून लगेच उठतो, पण खरी अनुभूती वाचनानंतरच्या शांततेमधूनच येते. फक्त 2 मिनिटे शांत बसा, डोळे मिटा आणि वाचलेले शब्द मनामध्ये फिरू द्या. हा काही मिनिटांचा विराम आहे. विराम भक्तीसाठी आवश्यक आहे. डोळे मिटून शांत बसले की स्वामींचा सूक्ष्म स्पर्श आपल्याला अनुभवायला मिळतो.
चरित्र वाचनानंतर नामस्मरण करा. चरित्र वाचनानंतर जर आपण फक्त एक माळ नामस्मरण किंवा काही वेळ नामस्मरण केले तर त्याचा परिणाम खूप सुंदर दिसतो. विचार स्थिर होतात आणि भक्तीची गोडी ही वाढते. वाचन आणि नामस्मरण एकत्र झाले तर तो अनुभव साधा अनुभव राहत नाही. तो थेट कृपेचा, स्वामी कृपेचा थेट साधन बनतो. हा छोटासा सराव रोज केला तर स्वामींची जवळीक अधिक जाणवते. शक्यतो स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर बसून वाचन करा. स्वामींची मूर्ती किंवा फोटो समोर बसून वाचन केले की वाचनाला अधिक जिवंतपणा मिळतो. फक्त ग्रंथातल्या शब्दात न अडकता आपल्याला स्वामींची उपस्थिती प्रत्यक्ष जाणवते. नजर जेव्हा स्वामींच्या मूर्तीवरती जाते तेव्हा मन एकाग्र होते आणि वाचन प्रार्थनेसारखे वाटू लागते. अशा वेळेला शब्द मनावर खोल परिणाम करतात आणि कृपेचा अनुभव अधिक स्पष्ट जाणवायला लागतो. मूर्ती समोर वाचल्याने आपल्याला असे वाटते की जणू स्वामीच आपल्या समोर बसले आहेत. अशा भावनेने वाचन केल्याने साधे वाचन न राहता स्वामींसोबतचा थेट संवाद बनतो. चरित्र वाचनाची शिकवण आपल्याला जीवनामध्ये उतरावी. चरित्र वाचताना मिळालेली शिकवण केवळ वाचून सोडायची नसते तर ती जीवनामध्ये आणणे सर्वात महत्वाचे आहे. स्वामींच्या चारित्र्यामध्ये जीवन घडवणाऱ्या अनेक शिकवणी सापडतात. स्वामींनी नेहमी गर्भाचा नाश केला. ढोंगी भक्ती किंवा कधीही मान्य केलेली नाही. ते अंतर्यामी आहेत म्हणून आपले खरे भाव जाणतात. म्हणूनच भक्ती नेहमी साधेपणाने, प्रामाणिक भावनेने आणि प्रेमाने करा. स्वामी नाव घेणे हे सर्वात महत्वाचे आहे. आपण स्वामी भक्त आहोत याचा गाजावाजा करण्यापेक्षा मनामध्ये निष्ठेने अनुभवणे अधिक मौल्यवान आहे. स्वामींच्या आज्ञेचे पालन न केल्यास त्याचे नक्कीच दुष्परिणाम होतात, तर आज्ञेचे पालन केले तर ते कृपा केल्याशिवाय राहत नाहीत. स्वामींच्या कृपेने दारिद्र्य नाहीसे होते, आजार दूर होतात आणि मन प्रसन्न होते. काही वेळेला स्वामी आपली परीक्षा घेतात आणि योग्य वेळेला ती कृपाही करतात. स्वामी चरित्रामध्ये अनेक शिकवणी आहेत ज्या आपल्याला मार्ग दाखवतात. त्या शिकवणी फक्त ऐकायच्या नाहीत, वाचायच्या नाहीत, तर दररोजच्या जीवनामध्ये उतरवायच्या देखील आहेत. चरित्र वाचन करताना स्वामींचे अनुभव वाचन योग्य पद्धत असेल तर काही अदृश्य अनुभव आपल्याला येतात. स्वामींचा सूक्ष्म स्पर्श हा डोळ्याने दिसत नाही पण मनाने नक्कीच जाणवतो. चारित्र्य वाचन, नामस्मरण किंवा प्रार्थनेच्या वेळेला अचानक डोळ्यामध्ये अश्रू येणे, अंगावरती रोमांच येणे, मन हलके होणे, मनामध्ये शांतता येणे हे सगळे त्यांच्या उपस्थितीचे लक्षण आहेत. कधी एखाद्या समस्येचे उत्तर अनपेक्षितरित्या मिळते तेव्हाही त्यांचा सूक्ष्म स्पर्श जाणवतो. आपण जर मन शुद्ध ठेवले तर स्वामींची ही कृपा अधिक स्पष्ट जाणवते. स्वामींच्या चारित्र्याचे वाचन ही साधी गोष्ट नाही, ती म्हणजे स्वामींशी थेट संवाद साधण्याचे साधन आहे. पण त्यासाठी योग्य पद्धत पाळणे पण तेवढेच गरजेचे आहे. मनाची योग्य तयारी, ठराविक वेळ आणि सातत्य, भावपूर्ण वाचन, नंतरचे वाचलेले शिकवण जीवनामध्ये उतरवणे या सर्व टप्प्यांनी मिळूनच चारित्र्य वाचनाची योग्य पद्धत तयार होते. या पद्धतीने चारित्र्य वाचन केले तर केवळ शब्द राहत नाहीत तर स्वामींचे जिवंत स्वरूप बनते. मग प्रत्येक अध्याय, प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की स्वामी आपल्याला जवळच आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र वाचण्याची योग्य पद्धत पाहिली, ज्यामुळे स्वामींशी आपली थेट भेट होईल. स्वामींचे चरित्र हे केवळ वाचन नाही तर स्वामींशी जोडणारी एक साधना आहे. तर स्वामी भक्तांसाठी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा अशी मनपूर्वक स्वामींचरणी स्वामींची इच्छा आहे आणि सर्वांच्या इच्छा स्वामी पूर्ण करोत. आपल्या दत्तगुरु परिवारला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपले रोजचेच असे काही वेगवेगळे व्हिडिओ येतील त्याला सुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्यावं. श्री स्वामी समर्थ.